हा बघा 1200चा पाटा वरवंट आहे। हे बघा छोटंसं जातं आहे। काय प्राइस आहे याची? 300 रुपये। हे सगळं नारळाचा जो आपला गाथा निकतो त्याच्यापासून हे बनवलेलं आहे। कितनी सुरेख है, बहुत सुंदर है। वो भी पत्थर का ना? सब पत्थर का है। हे मधमाशीची पेटी आहे आणि मधमाशीचा पोळा असा आपण मधमाशा पाळून एकदम नैसर्गिक पद्धतीने मधाचं कलेक्शन करतो। अगदी आपल्या आजीची गोधडी तुम्हाला इथे बघायला मिळेल। मस्त अशा कॉटनच्या उबदार गोधड्या आहेत। अच्छा, हे बघा घोंगडी, आपली जुन्या जमान्यातली घोंगडी 2000 घोंगडी, हात मागाची घोंगडी। हे बघा तुम्ही बघू शकता पेपर वर्क आहे। आमच्याकडे गॅस आणि चुलीवरील मातीचे स्वयंपाकाचे भांडे आहेत जे आपण पूर्वी गावी मातीच्या सुरकुलामध्ये करायचो। नमस्कार आणि स्वागत तुमच्या सर्वांचं। मी आज घेऊन आली आहे तुम्हाला महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला, जे भरलं आहे बँड्रा BKCला MMI RDA ग्राउंडमध्ये। चला तर आज जाऊया। व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे कारण इथे ABC सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शन्समध्ये 3-3, 4-4 पार्ट्स आहेत। 300च्या वर स्टॉल्स आहेत। जे लोक एक्झिबिशनला जाऊ शकणार नाहीत अशांसाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे की त्यांना घरी बसता हे एक्झिबिशन बघता येईल। तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। हे बघा, ह्या इथून आल्यावर हे असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत। आता आपण एक एक स्टॉल कव्हर करूया। भयंकर गर्दी आहे तरी तुम्हाला मी मॅक्झिमम स्टॉल्स कव्हर करून दाखवते। आता इथे सुरुवातीलाच मी आलेली आहे A71 माऊली स्वयंसहायता समूह। त्यांच्याकडे वेगवेगळ्या साड्या आणि ड्रेसेस आहेत, कुर्तीज आहेत। हे रेंजपासून आहेत। हे वैष्णवी स्वयंसहायता समूह जिल्हा पालघरमधून हे आलेले आहेत। हे काय ताई, हे चटणी सुकं वाटण। अच्छा, त्याची चटणी आहे का? ओके, तेच। अच्छा, ओके। इथे वेगवेगळे कडधान्य आहेत, मूग, मटकी, मसूर, कुळीथ। पालघरवरून या ताई आलेल्या आहेत। गळ्यावरून आले त्या ताई। हो, गुळाचं आहे। 100 रुपयाला बघा गुळाच्या वड्या आहेत। आणि गुळ पावडर आणि लोणच्यांचा काय रेट आहे? वेगवेगळा आहे का लोणच्यांचा रेट? आवळ्याचं 100ला आहे, कैरीचं 120ला आहे। थँक्यू। मसाले आहेत, मटण मसाला, चिकन मसाला, मालवणी मसाला। जळगाववरून ह्या ताई आल्या आहेत। काय आहे तुमच्याकडे सगळं? असं लसूण पापड आहे, बनाना चिप्स रोस्टेड। मॅडम बघा, रोस्टेड आहे बनाना चिप्स, गार्लिक पापड। टेस्ट बघा मॅडम। आवळा चूर्ण आहे इथे। टेस्ट बघा। हे काय आहे? पिशवीत घालून द्या। आवळ्याचं चूर्ण आहे। त्या नाशिकवरून या ताई आल्या आहेत। स्टॉल नंबर किती आहे? A74। आणि ह्यांच्याकडे नाचणीची कुकीज आहेत। काय रेट आहे? वेगवेगळे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, आल्मंड फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे, ओके फ्लेवर आहे, नट्टी आहे। ओके, काय रेट आहे? इडली प्रीमिक्स पण आहे का? हां, इडली प्रीमिक्स आहे, नाचणीचं इडली प्रीमिक्स आहे। धन्यवाद। थँक्यू। अगदी आपल्या आजीची गोधडी तुम्हाला इथे बघायला मिळेल। मस्त अशा कॉटनच्या उबदार गोधड्या आहेत। काय प्राइस आहे ह्याची? 1650ला आहे। कुठून आलात तुम्ही? लातूरवरून या ताई आल्या आहेत। आणि मस्त आपल्याला आजीने शिवलेली जशी गोधडी असते तशा इथे गोधड्या मिळतील आपल्याला। हे बघा, सुरेख एकदम मस्त पारंपरिक गोधडी पण नवीन कपड्याची बनवली आहे। हो ना? कॉटनच्या कपड्याची बनवली। अच्छा, खूप छान। पूर्ण कॉटन बनव आहे ना ते? मुंबईकरांना खूप आवडायला लागल्या त्या गोधड्या, भराभर चालल्यात माझ्या गोधड्या। खूप छान छान आणि चांगल्या क्वालिटीच्या बनवल्यात आणि गावातील महिलांना हे काम मिळावं। काम सुरू केलं। हो, छान छान। स्टॉल नंबर काय तुमचा? A75। पॉट केले आहे आणि ह्याच्यावर गोधडी टाकून असं झोपवलं आहे। हे काय शोपीस सगळे विकायला आहेत का तुमचे? काय प्राइस आहे ह्याची? 450।
450. छोट्याची ऑर्गॅनिक फार्मिंग होतं स्वतःचं. ते कांदे हे करून त्याला सोलर ड्राय म्हणजे ड्रायर करून करतात. अच्छा, ड्राय कांदा आहे, हां ड्राय. विदाऊट केमिकल आहे, ऑर्गॅनिक एकदम. काय प्राईस आहे ह्याची? त्याची 70 आणि याची 150. 70 रुपयाला आहे आणि हा 150ला आहे. हॉटेलवाल्यांसाठी चांगला आहे ना. प्रगती स्वयंसहायता समूह, त्यांच्याकडे मस्त असे तांब्याचे दिवे आहेत. सगळं पूजेचं सामान आहे मस्त. वाव, खूप छान आहे. काय प्राईस आहे ताई याची? 300 रुपये. पूर्ण तांब्याचं, वापर तांब्याचं. अच्छा अखंड ज्योतीसाठी. अच्छा, खूप छान. आणि हे पण तेच ना? हे पण तेच. छोट्याची काय प्राईस आहे? छोट्याची प्राईस 80ला, 120ला. हे बघा, अखंड हे दिवे तुम्ही बघू शकता, तांब्याचे दिवे आहेत. तर तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉलचा नंबर आहे A99. जे ड्राय केलेले मशरूम आहेत हे ड्राय केलेलं मशरूम आहे, हे पावडर बनवलेलं मशरूम आहे. अच्छा. आणि ह्या जात्यावरच्या डाळी पण आहेत माझ्याकडे, घरी जात्यावर केलेल्या. आणि ग्रामीण हे भागात हे काय आहे? हे बेसन आहे, त्याला का? डाळीचं बेसन बनवून आणलेलं. मस्त एकदम प्युअर, म्हणजे विदाऊट भेसळचं. अच्छा. या ताईंचा स्टॉलचा नंबर आहे A77. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. ग्रामीण भागातून या आलेले आहेत तर यांना नक्की सपोर्ट करा. ते छान छान असं वारली पेंटिंग आहे. हे सगळं काय बांबूपासून आहे का? आणि या बॉटल्सवर पेंट केलं आहे, वारली पेंटिंग. काय प्राईस आहे त्याची? तेव्हा यांच्याकडे अशा सर्व फ्रेम्स आहेत वारली पेंटिंगच्या. त्या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. A78. त्याकडे पेढा आहे, कुंदा आहे आणि काय बोलला? बासुंदी उद्या सकाळी येणार आहे. हो का? कुठून आला तुम्ही? आम्ही नरसोबावाडीचा आहे. अच्छा. हे काय ह्याचं आहे जालना. आणि आणि इथे लाल तिखट आहे, मिरची पावडर. छान छान असे हे स्कर्ट्स आहेत, टॉप्स आहेत, विणलेले ते सुद्धा हाताने. क्या प्राइस है इसकी? हाँ 600. मध्य प्रदेशमधून आलेत साड्या. अच्छा, हे बघा घोंगडी, आपली जुन्या जमान्यातली घोंगडी. 2000 घोंगडी, हात मागाची घोंगडी. अच्छा, हात मागाची घोंगडी. मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी, हात मागाची घोंगडी. नायगाव तालुका, नांदेड जिल्हा, गाव कुंटूर. हे बघा, मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर A83. इथे कुरमुऱ्यांचा चिवडा आहे, छान मस्त फ्लेवर आहे. त्या ताईने मला टेस्ट करायला दिला. कुठून आला तुम्ही? नगर. हे गिर गाईचं तूप आहे यांच्याकडे. कसं किलो आहे? हे 2100 रुपये किलो आहे. अच्छा, 2100 रुपये किलो गिर गाईचं तूप. चुलीवरचं आहे का कसं आहे? कुठून आला तुम्ही? परभणीतून आल्या त्या. आणि वरशिवाय यांच्याकडे असं हँडमेड ज्वेलरी आहे. हे बघा, कानातले मस्त मस्त सुरेख असं इयरिंग्स आहेत, टॉप्स बघू शकताय किती सुरेख दिसत आहेत. तिकडे पण हे बघा, किती सुरेख दिसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या. ही कुठली आहे? ही शेंगदाणे आणि तिळाची चिक्की आहे. मी चेक करते आहे. अप्रतिम अशी आहे. 150ला पावले आणि ती ड्रायफ्रूटची आहे, ती 200 रुपयाला पावले. अळशीची? हो, अळशी. बघा, ही अळशीची चिक्की आहे. फर्स्ट टाईम मी खाते आहे. अप्रतिम अशी टेस्ट आहे, वाटणारच नाही तुम्ही अळशीची चिक्की खाताय. खूप छान अशी टेस्ट आहे. ही बडीशेपची बघा, ही बडीशेपची आहे. कुठून आला तुम्ही? अहमदनगरमधून आले ते. तुम्ही यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. A45.
त्यांच्याकडे पापड आहे. त्याचबरोबर हे काय आहे नाचणीचं, हे काय आहे मिरगुंड. अच्छा, कसं आहे पॅकेट? हे साबुदाण्याचं आहे. तिथे लसूण चटणी आहे, ही जवसाची चटणी आहे. त्यांना तुम्ही नक्की व्हिजिट करा यांच्या स्टॉलला. स्टॉल नंबर आहे A89. दही मिरची पण आहे यांच्याकडे. आपण आता असे आलो या साईडने सगळे ऑलमोस्ट मी स्टॉल कवर केले आहेत. इथेही आपल्याला दिसतं आहे तांदूळ, हळद वगैरे असं सगळं आहे. इथे साड्या आहेत आसामच्या. इथे असे वेगवेगळे डेकोरेटिव्ह फुलं आहेत. ते बघू शकता, इतकी सुरेख दिसत आहेत. आता ह्या इथून मी आली आहे. या साईडला हे असं एक आहे, तिकडे अजून एक आहे, ते मी नंतर कवर करते. आणि आता हे इकडचं कवर करते. इथेही वेगवेगळ्या टाईपचे मसाले आहेत. महिला बचत गटातर्फे हे बनवलेले मनुका आहेत. मनुका आहे हिमोग्लोबिन रक्तवाढीसाठी, पचनक्रियेसाठी, लहान मुलांना. काय प्राइस काय याची? हा 120 रुपये. एक नंबर क्वालिटीचा आहे आणि हा 100. डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचायचा आहे महिला बचत गट म्हणून एक ऑर्गनायझेशन चांगला आहे. BKC ग्राउंड या भेट द्या. स्टॉल नंबर 142 आहे. तासगाव स्पेशल काय आहे? हिरवा बेदाणा. घाटी मसाला एकदम स्वाद बघा याचा. अगदी रुचकर भाजीसाठी थोडे 2-3 प्रकारच्या मिरच्या, खडा मसाला वापरून एकदम दोन्ही भाज्या अगदी टेस्ट हॉटेलला जायची गरज नाही. बघा अगदी होममेड आहे का तुमचं? होममेड आहे सगळं. अच्छा, या आवर्जून भेट द्या. 8 तारखेपर्यंत आहे मेला. नक्की सर्वांना. इथे बघा किती छान दिसतंय. इसका क्या रेट है? 550. ये बहुत प्यारा है. मस्त आहे. तर तुम्ही ते बघू शकताय. खूप सुरेख असं कलेक्शन आहे यांच्याकडे. A43 या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे छान असं कलेक्शन आहे. आपण लाडू सगळ्याच प्रकारचे खातो, पण ह्यांच्याकडे मोहाचे लाडू आहेत. काय असतं, कसं टेस्टला कसं कळणार? टेस्ट आमच्यासाठी शॅम्पल असतो ना मॅडम, शॅम्पल आहे. पण मोहा म्हणजे काय असतं? हे मोहाचं झाडच असतो आणि हे मोहाचं शॅम्पल आहे, मोहफूल म्हणून. या मोहाच्या फुलापासून आम्ही तुपात भाजून त्यांचं काजू, बदाम, तीळ वगैरे घालून आम्ही यांचं लाडू तयार करतो. पौष्टिक आहार असल्यासारखं याचा यूज करतो. आणि आपल्याला जे पॅरालिस वगैरे होतो, थंडीसारखे, त्याच्यापासून सावधान. हे आयुर्वेदिक पण आहे. हां, आयुर्वेदिक. आणि त्याच्यात ही राब आहे. अच्छा, त्याचं काय आहे? हे पण त्याच्यापासूनच तयार केलेली राब आहे, मधाचा एक दुसरा प्रकार. हो का? स्टॉल नंबर 144ला भेट द्या. हा बघा 1200चा पाटा वरवंट आहे. हे बघा छोटंसं जातं आहे. हे बघा खूप सुरेख असं आहे. हे दगडी हस्तकला इथे विटा करून छोटा वरवंट पूर्ण दगडात ते बनवलेलं आहे. मोठं जातं पाहिजे तर इथे मोठं जातं आहे. बघा इथे छोटं आहे. 80. साऊथची चंपाकळी आहे. हे काय आहे? आणि इथे हे काय आहे? अच्छा, नाचणीचं पीठ आहे. हळदी, हे सांबार पावडर आहे. A17 स्टॉल नंबर आहे. तुम्ही ना वेरियंट्स आहेत. ये चेयर की क्या प्राइस है? 2200 का है. 2200 है ये चेयर. बाम्बू का? बाम्बू का है. ये भी बाम्बू का है? बाम्बू का है. हमारा जितना सामान है सब बाम्बू का है. बघा बांबूचा कप आहे हा. बघा किती सुरेख दिसत आहे. सगळं यांच्याकडे बांबूचं आहे.
लॅम्प्स पण बघा. हे लॅम्प शेड कशी आहे? 5 आहे. त्यांच्याकडे बेसन लाडू, त्याचप्रमाणे सगळं टाईपचं फरसाण मिक्सचर आहे. हे काय आहे? खरुडी आहे, खरुडी, तीळ बाजरीची खरुडी. ओके. चणे शेंगदाणे पण आहेत का? हे काय आहे? शंकरपाळी. तिळाचे लाडू आहेत, शेंगदाणा लाडू आहेत. इथे आमची फ्रेंड आम्हाला भेटली आहे. डास साडी ड्रेस साडी आहे त्यांच्याकडे. खूप छान अशा कलकत्ता साडीज आहे त्यांच्याकडे. शेंगदाण्याची चटणी 120 रुपये पाव किलो आहे. ही कुठली आहे? जवसाची आहे. सावजी मसाला आहे आणि लसूण चटणी आहे. स्टॉल नंबर किती आहे? A7ला तुम्ही नक्की विजिट. बल्ब सगळे काय? 5 बॅटचा आहे 80 रुपये, 7 बॅट आहे 100 रुपये आणि 9 बॅट आहे 120 रुपये, 12 बॅट आहे 40 रुपये. असे प्राईस आहे मॅडम. आणि आम्ही स्वतः तयार करतो. हो का? तुम्ही स्वतः बनवता? वा, छान आहे. कुठून आला तुम्ही? भादुर्णे, चंद्रपूर. चंद्रपूर. आणि हे काय आहे? स्टिक प्लेट आहे मॅडम. काय? 550 आणि 24 बॅट आहे 900. वा, छान आहे. आणि चार्जिंग पण लाईट आम्ही स्वतः तयार करतो. हो का? चार्जिंग लाईट पण आहे. छान. ऑर्डरप्रमाणे आम्ही देतो मॅडम. वा, नक्की नक्की. तुमचा स्टॉल नंबर किती आहे? A6. A6 60 62 38. थँक्यू. आंध्र प्रदेश हा स्टॉल आहे. खूप छान छान अशा ह्या मूर्त्या आहेत. तिथे सगळ्यांच्याकडे थालीपीठ, त्याचप्रमाणे डोशाचं पीठ आहे, आवळा कँडी, आवळा सरबत. हे काय आहे? अच्छा, आवळा कँडी आहे. कुठून आला तुम्ही? अहमदनगर. अहमदनगरचा हा स्टॉल आहे. स्टॉल नंबर 34ला तुम्ही नक्की भेट द्या. हे काय आहे? आणि ओरिजिनल हुरडा थालीपीठ पीठ आहे. कशाचं थालीपीठ? हुरडा थालीपीठ. अच्छा, हुरड्याचं थालीपीठ. हो. शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. एकदम शुद्ध सात्विक. बघा, हे धुपाचे कप आहेत. सात्विक धूप. हे काय असं ठेवलं? अच्छा, मध आहे. अच्छा, कसा आहे तो? 150 रुपयाला 200. काय आहे? बांबूपासून बनवतो. बांबूपासून बनवलं. वा, खूप सुरेख आहे. मस्त आहे. आणि हे काय आहे? वा, खूप सुरेख आहे. मस्त कला आहे तुमच्या तिथे. हाताने विणलेलं. हे बघा किती छान दिसतं हा शोपीस. आपण शोपीस आहे. हे बघा, हे बघा. ह्याच्यात आपण लालाला ठेवू शकतो श्रीकृष्णाची छोटी मूर्ती. हे बघा, ट्रे आहे. त्यांच्याकडे गॅस आणि चुलीवरील मातीचे स्वयंपाकाचे भांडे आहेत, जे आपण पूर्वी गावी मातीच्या सुरकुलामध्ये करायचो. तीच ही भांडी आहेत. ऑथेंटिक भांडी. मातीसाठी दहीचं भांडं. बघा, मातीचे शोपीस आहेत. मातीची घंटी आहे बघा. हे बघा, अगरबत्तीचं. हे हळदी कुंकवाचं. हे जग आहे. हे बघा, हे तांब्या वाटी मातीचं. खूप सुरेख आहे. हे दह्यासाठी भांडी. त्याचं काय प्राईस आहे? खूप छान. कुठून आलात? कोल्हापूर. स्टॉल क्रमांक A1 आहे. तर तुम्ही ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. इथे अशा छान छान मूर्त्या आहेत. हे बघा, ह्या साईडला आपण आलो. आता ह्या साईडला इथे चाललो आहे. इथे सगळ्या फोटो फ्रेम्स आहेत बनवलेल्या. सगळं हँडमेड आहे ना?
पूर्ण हँडमेड आहे ते. सगळं फॅब्रिक यूज करून बनवलेले हे सगळे आहेत. लाकडी घाण्यावरचं यांचं तेल आहे. शेंगदाणा का कुठलाही? शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, अच्छा. खोबरेल, ओके, म्हणजे सगळं बदाम, मोहरी, ओके रवत असतं सगळं ह्याचं म्हणजे आहे. हो. छान. कुठून आलात तुम्ही? अहमदनगर. अहमदनगर. स्टॉल नंबर किती आहे? A38. A38 या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. यांच्याकडे घाण्यावरचं तेल मिळतं आहे. आणि त्यांच्याकडे इथे अगरबत्त्या आहेत, चंदनाचे कप आहेत, कप धूप. विदाउट फिलिंगचे पण. अच्छा. मग ह्याच्यात आपण भरायचं का? आपण कापूर टाकायचा. जनरली हा जो ऊद असतो ना, हा ऊद जाळण्यासाठी आपल्याला चारकोल लागतो. त्याला हवा पण मारावी लागते. बरोबर. तसं हे इन्स्टंट आहे. यात फक्त आपण ऊद टाकायचं, हे पेटवून द्यायचं, ते ऑटोमॅटिक पेटतं. अच्छा. काय प्राइस आहे त्याची? याची फक्त 30 रुपये. अच्छा. मग हे किती? भाजीची शेव आहे, स्पेशल शेवभाजीचे शेव आहे, भाजणीची मुगाची चकली आहे. वाव. इथे आला तर मस्त खायची प्यायची तुमची सोय होऊन जाईल. खूप छान छान इथे व्हरायटीज आहे. नाशिक चिवडा. हा बघा रोस्टेड चिवडा आहे. मी आत्ता टेस्ट केला. खूप छान अशी टेस्ट आहे. स्टॉल नंबर किती आहे? 68. A68ला व्हिजिट द्या. काय प्राईस आहे याची? म्हणजे 2000 रुपये किंमत आहे. हँडमेड आहे, पेपर वर्क आहे. पेपर वर्क आहे हे. हे बघा तुम्ही बघू शकता पेपर वर्क आहे. हे बघा कागदी कला. बनवलेलं ते. हे आम्ही MDF मधून पेंटिंग वरले पेंटिंग केलेली हे. अच्छा. हे पण सगळं हँड पेंटिंग आहे. अच्छा. हे रेक्झिन आर्टमध्ये बनवलं आहे. काय बनवलंय? हे ना रेक्झिन आर्ट असं केमिकल. अच्छा. रेक्झिन आर्ट. अच्छा. रेक्झिन आर्ट आहे. हो हो. 1200 रुपये लिटरचा पेंट्स असतो हा. हो का? बापरे. आणि हे पण आर्टमध्ये गणपती बनवले आहेत. सुरेख आहे एकदम. हे पण MDF मध्येच यूज केलेलं आहे. कुठून? सिन्नरवरून आलात का तुम्ही? आम्ही. बघा यांनी किती छान यांच्याकडे सुंदर कला आहे. खूप छान कला आहे. तर तुम्ही इथे नक्की या. हे बघा छान छान शोपीस आहे त्यांचे. A42 या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथून मी अशी आली आहे. तर इकडे चालले बरेच इथे घोंगडीचे स्टॉल्स आहेत. बघा मुगाची डाळ आहे. खूप छान आहे. अगदी टेस्ट आहे. मी आत्ता मला दिली टेस्ट करायला. आणि हे काय आहे ग हे सगळं? हे सगळं मिलेट्स आहे तुझ्याकडे. लाडू आहे त्यांच्याकडे. कसले आहेत? शेंगदाण्याचे लाडू. आणि हे काय आहे? ठेचा. हे शेंगदाणी चटणी आहे. अच्छा. चटणी. हे हळद पावडर आहे. हे जवस, हे मेथी, हे ढोकळा पीठ आणि बेसन आणि काळा मसाला. स्टॉल नंबर A50 मध्ये या सर्व वस्तू मिळतील तुम्हाला. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. ऑर्गॅनिक सोप आहे त्यांच्याकडे. ते सुद्धा हँडमेड आहेत. हे काय पाउडर आहे? पाउडर है मसूर मंजिष्ठा का पाउडर. ऑर्गेनिक मसूर दाल और मंजिष्ठा एक हाफ. हाँ. छोटे छोटे सोप. इसी का छोटा है. हे स्क्रब आणि एसेन्शियल ऑइल आहे. हे बघा पावडर ही त्यांनी सांगितलं आहे मसूरची. येई ना मसूर का पावडर बोले ना. मसूर का पावडर आहे. आणि हे म्हणे लावली तर तुमच्यात आपलं स्किन टाईट होते. पुन्हा लखनवी कलेक्शन आहे. हे बघा मातीचे पॉट आहे. हे बघा खूप छान छान असं कलेक्शन आहे. हे बघा मी आता अशी आली आहे. या साईडने मी आली. पूर्ण हे असं इकडचं कवर केले स्टॉल. आता हे असं इकडचं दाखवते तुम्हाला. या आंध्र प्रदेशचा स्टॉल आहे.
कलमकारी है ना ये, कैसा है? कलमकारी प्रिंटमध्ये 200 रुपये मीटर आहे। हाँ कैसा है ये? 2300 रुपये। मटेरियल कौन सा है? खूप छान असं एकदम मस्त दिसत आहे, खूप छान कलर्स पण आहेत। और ये क्या है? कैसा मीटर? आणि हे बघा हे जे ते आपण पाहिले ते त्यांच्याकडे हे बघा इथे गावरान अंडे मिळेल। सेंद्रिय आहेत मॅडम, ह्या मसाले आहेत, लाल मिरची पावडर आहे, सेंद्रिय आहेत ही सगळी अंडी आणि हे सगळे त्यांच्याकडे मसाले आहेत गावचे। कुठलं सेंद्रिय आहेत? कुठलं तुमचं गाव? धाराशिव। कुठे? शिंगोली? हां धाराशिवमध्ये येते पूर्ण हे लिंबुळे अर्थ आम्ही ह्याचं हे करतो फवारणी। असे आम्ही सेंद्रिय रासायनिक करीत नाही, सेंद्रिय करतो। ओके ओके। लिंबुळे अर्धचा आणि घरच्या घरीच तोडणं कुठणं तसं दळणं नाही परत आम्ही त्याच्यात का नाही परत त्याच्यात ते बॅडगी ही एकत्रीची मिरची येत नाहीत, आपल्या आपल्या घरची झाड लावायची, तोडायची, वाळवायची, कुटायची। अच्छा छान। स्टॉल नंबर 132। थोडं बघा मॅडम असं कसं होईल? खाकरा आहे का? हो खाकरा आहे। त्यांच्याकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे आहेत। कुठल्या कुठल्या खाकरे मॅडम? हो का? कुठल्या कुठले प्रकार सांगा तरी? मेथी आहे, पावभाजी आहे, मंचुरियन आहे, मॅगी आहे, जिरा आहे, शेजवान आहे, पेरी पेरी आहे, कुरकुरे आहे, चीज आहे, अजून करायला। कुठून आला तुम्ही? आम्ही नंदुरबारून आलो। स्टॉल नंबर काय? 111 स्टॉल नंबर आहे आणि आमच्या घरच्या शेतातून जे गहू पिकतो त्याच्यातनंच आम्ही हा प्रोडक्ट बनवतो। छान छान। तर तुम्ही नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा, खूप छान असं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे यांच्याकडे। ही भाकरवडी बनवलेली गव्हाचा चिवडा आहे, हे पण सगळं ऑर्गॅनिक आहे ना? आणि हे काय आहे? शंकरपाळे हे असं काय आहे प्रकार? स्ट्रॉबेरी फ्लेवरचे येते हे बघा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा शंकरपाळी आणि चॉकलेट फ्लेवर, हे चॉकलेट फ्लेवरचे आणि मेन म्हणजे ते तळलेले नाही, तळलेले नाही, बिस्किट ओन केलेलं आहे त्याला, ओनमध्ये खूप छान असं आहे बघा शंकरपाळी स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवरची विदाऊट फ्राईड आहे, बेक केलेली आहे ना। त्यांच्याकडे शुद्ध नैसर्गिक मध मिळेल। स्टॉल नंबर 108 आहे। हे मधमाशीची पेटी आहे आणि मधमाशीचं पोळं असं आपण मधमाशा पाळून एकदम नैसर्गिक पद्धतीने मधाचं कलेक्शन करतो, जेणेकरून मधमाशांनाही इजा होणार नाही आणि शुद्ध नैसर्गिक मध पण आपल्याला भेटेल। त्यामध्ये तुळशीचा मध आहे, लिंबाचा मध आहे, जांभळाचा मध आहे, ओव्याचा मध आहे, अशा विशिष्ट ठिकाणी आपण विविध राज्यामध्ये मायग्रेट करून तिथून त्याचं कलेक्शन करतो त्या मधाचं। अच्छा। एकदम शुद्ध नैसर्गिक मध आहे आणि त्याचे फायदेही खूप चांगले आहेत। मग ह्याच्यामध्ये मध साठतो का? हां हे ह्याच्यामध्ये मध साठलेलं आहे पोळ्यामध्ये। ओके। हा आहे मध। अच्छा। आणि मग हा काढून बॉटलिंग करतो। आणि हे बघा हा जो मध आहे हा इथे यांनी बाटल्यात भरून ठेवलेला आहे। कशी आहे कसं आहे हे मध? 140 नीम जामून। अच्छा हे बघा 600 to 900 पर kg पर्यंत आहे। अच्छा। कुठून आलात आपण? कुठून? लातूरवरून आले ते। तर स्टॉल नंबर 108ला तुम्ही नक्की व्हिजिट करा। आम्ही हे सर्व कव्हर केलं आहे। आम्ही चाललो आहे बीमध्ये। हा इथे सेक्शन दिसतोय समोर, तो बी आहे। आता मी बीमध्ये मस्त आहे। ढेप 90 रुपये। हिरवं काय हो? हे मोगरा कसं आहे ते पॅकेट? 100ला 200 ग्राम, हे सगळे 100ला 200। अच्छा सगळे वेगवेगळे हे फ्रेग्रन्स आहेत का? पाकीजा आहे, अच्छा चंदन आहे। पाकीजामध्ये म्हणजे काय आहे? छोटं गुलाब असतं ना। अच्छा अच्छा ओके। वाव कशा? अच्छा सुंदर वेगवेगळ्या सुगंधाच्या अगरबत्त्या आहेत इथे। आणि हे काय आहे? हळद आहे मॅडम। हळद तुरडा फुल आहेत, मोगऱ्याचे लाडू आहेत, तांदूळ आहेत, मोहफुल आहे, मोहाच्या फुलाचे लाडू आहेत इथे। स्टॉल नंबर 176 आहे। काळं तिखट लाल तिखट म्हणजे
भाजीसाठी खिचडीसाठी वापरणार. यांच्याकडे काळं तिखट आणि लाल तिखट आहे. लाल तिखट म्हणजे जे आपण लाल मिरचीचा वापरतो ते. आणि काळं तिखट म्हणजे काय? हे वांग्याच्या भाजीला. म्हणजे काळा खोबऱ्याचं घालून केलं आहे का? ओके. सगळेच मसाले घालतात तेवढे. अच्छा ओके. स्टॉल नंबर किती आहे तुझा? A74. नाही B 174. ओके. कारल्याचं लोणचं, मिरचीचं आहे, आंब्याचं आहे, लिंबाचं आहे. छान आहे. लोणचं कसं? लोणचं आंब्याचं आहे 90 रुपयाला. 90 रुपये. हां. वास घेऊन बघा. घरी बनवून कारल्याचं लोणचं आलो आहे आपण. आणि आता बीमध्ये आता ही एक गल्ली, अशा एकूण 4 गल्ल्या आहेत. गूळ आहे. अच्छा बघा, गूळ आहे. किती सुरेख दिसते बघा. काय? हां वा, मस्त संक्रांतीसाठी वाण करू नये, वाण देण्यासाठी मस्त हे ऑप्शन केलं आहे याने. छान असं युजफुल. काय प्राईज आहे याची? 30 रुपये. ही छोटीशी गुळाची मोदकाच्या आकाराची ढेप. किती सुरेख दिसते बघा, मस्त. आणि ही छोटी, हा सेंद्रिय गुळ ना? त्याचं काय प्राईस? 30 रुपये. बघा किती सुरेख. 30 रुपयाला गुळ आहे. सुरेख एकदम छान आहे. आणि या छोट्या छोट्या ढेप छान आहे. काकवी पण आहे. त्यांच्याकडे तुम्ही नक्की भेट द्या. खूप छान असं प्रोडक्ट आहे ह्यांच्याकडे. स्टॉल नंबर आहे B 172. कुठून आलात तुम्ही? खोडशी. सातारावरून आलेलो आहे. सेंद्रिय पद्धतीने केले, कोणत्याही प्रकारचं केमिकल घातलेलं नाही, घरगुती पद्धतीने स्पेशल काय आहे? पान शॉट आएगी ये. जामुन शॉट. पान शॉट, जामुन शॉट, जलजिरा शॉट, पाचक आमला, इमली गोळा, जेट इमली, स्वीट कॅरी, मँगो स्लाईस आहे, स्पाइस मँगो आहे, जिरा मँगो आहे. असे वेगवेगळे फ्लेवर्समध्ये तुम्हाला इथे मुखवास मिळेल. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? 161. B 161ला तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आणि हे काय आहे? हे पण मुखवास आहे. अच्छा. आणि हे काय? खजूर आहे. खजूर मसाला खजूर. मसाला खजूर आहे. छान आहे. काय प्राईज आहे याची? 10 रुपीज 1 पीस. 10 रुपीज 1 पीस. ही चुलबुली इमली आहे बघा, किती छान आहे. खायची अगदी इच्छा होईल. क्या मटेरियल है वो? कोटा. ये सब वही है क्या? कोटा. सर्व यांच्याकडे कोटा सारी आहेत. कोटा मटेरियलमध्ये स्टार्टिंग रेंज 800 आहे क्या? और मैक्सिमम रेंज 14-1500. कहाँ से है प्रॉपर आप? यूपी. स्टॉल नंबर 169. ये येलोची काय प्राइस आहे? 1450. काय मटेरियल आहे? सिल्क आहे. 1450 आहे. साडी आहे. इथे चक्का मला त्रिपुराचा हा स्टॉल आहे. खूप सुरेख अशा साड्या आहेत. ड्रेस मटेरियल पण आहे. वो वाइट और इसका ये ड्रेस का क्या प्राइस है जो लटकाया है? कितना? 2800. वाह, सुपर है. क्या मटेरियल है वो? जामदानी कॉटन. और ये जामदानी साड़ी क्या प्राइस है? 1500. बनारसी साड़ी है. बनारसी ये बनारसी है 3000. बनारसी साड़ी 3000 है. स्टॉल नंबर कितना है? 168. B 168. ये भी बनारसी है. अच्छा. ये सिल्क है. ये सिल्क है, कॉटन. वो लाल वाले का क्या रेट है? लाल वाला ये भी बनारसी है, वो 3000 का. और ये जो इधर का लाल वाला येलो के बाजू 1500. कॉटन से. हे काय आहे हे सगळं? मॅडम हे पॅचेस आहेत, त्यावर सगळं कुठेही यूज करू शकतो आपण. आता हल्ली कसं आहे, फॅशन डिझायनरच यूज करू शकतो. अच्छा. सुरुवातीला हे करायचे म्हणजे बंजारा समाजाचेच लोक वापर करायचे, पण आता पिक्चरमध्ये याच्यामध्ये बंजारा वर्ग प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. छान दिसत आहे पण.
आणि हे काय ते अशा पट्ट्या आहेत म्हणजे बॉर्डर तुम्हाला कुठे बॉर्डर्स लावू शकता, बॉर्डर लावू शकता, योक लावू शकता, बॉर्डर लावू शकता. छान छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे. नाही एकत्र बाजूला ठेवलेलं आहे, रॉ मटेरियल आहे ते. असे गळ्याचे हार बनवता येतात, ड्रेसवरती लावता येते, आपल्या आपल्या हिशोबाने कुठेही यूज करू शकतात. एक गल्ली आता मी कव्हर केली. आता आपण ह्या लेनमध्ये आलो. आम्हाला वासुदेवाचं दर्शन झालेलं. ते छान असे टॉप्स आहेत, छोटे छोटे कुर्तीज आहेत. आता दुसऱ्या लेनमध्ये मी आली आहे. धन्यवाद. कशी डॉल 150 जूटचं आहे ना. हां सगळं जूट प्रोडक्ट्स आहे यांच्याकडे. मस्त मस्त बॅग्स आहेत, पर्सेस आहेत. हे काय आहे? फोल्डर आहे, ब्रश आहेत. हे काय आहे? वाव कितनी सुंदर है. ये देखिए ये एक अच्छा चीज़, बहुत सुंदर है. वाव फोल्डर बघा किती छान आहे. क्या प्राइस है इसकी? मस्त आहे. हे बघा किचन. फॅब्रिक आहे ना सगळं. एक 2 3 4 गल्ल्या आहेत. आता ही आपण दुसरी गल्ली फिरतोय. कॉटन ड्रेसेस है ना, ड्रेस पीस पूरा सेट. क्या प्राइस है? अलग अलग प्राइस है. चंदेरी साड़ी है. अच्छा ये साड़ी है 2000. और ये जो ड्रेस है उधर ऊपर अलग अलग प्राइस है. 300 सब अलग अलग. और ये साड़ीज है. ते छान छान ब्लाऊज आणि कुर्तीज आहेत. शॉर्ट कुर्तीज 900 रुपये. क्रॉप टॉप आहेत. लॉन्ग कुर्तीज आहेत, साड्या आहेत. 1200ला ब्लाऊज आहे. बघा खूप छान छान आहे. बघा हा हार किती मस्त दिसतोय. बघा त्यांच्याकडे पण मोहाचे लाडू आहेत. बघा महुआ. हे काय महुआ म्हणजे फूल असतं ना. हे गुळवेल आहे, आयुर्वेदिकच आहे. हे काय आहे? गुळवेल. अच्छा. हे आंबाडीपासून आपण शेतामध्ये पाळायला लावतो. हे याच्यापासून का पावडर जो आहे ना, उन्हाळ्यामध्ये जो सरबत बनवतो आपण, तो सरबत इतका टेस्टिंग आहे. बहुत आता आपल्याकडे साधन आहे ना बनवून. गडचिरोलीसारख्या ठिकाणी जर असं मी बनवूनच देतो. हो का? काही काय तर जितका लागतो. काय करायचं त्याच्यात? तर साखर घालायची. साखर घालायची, जिरा पावडर टाकायचं. काय काय प्राइस आहे त्याची? जिरा पावडर टाकायचं, काय त्याची साखर टाकायची. हे पावडर कसं आंबाडीचं पावडर आहे. आंबाडीचा पावडर आहे पण एवढं चांगलं आहे, आपल्या गडचिरोलीमध्ये पुरत नाही. काय प्राइस काय त्याची? याची प्राइस म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये जे आपण पावसाळ्यात नाही नाही ह्याचं ह्या किंमत किती आहे? 50 रुपये. हे 50 आहे. हे 20 रुपयाचं एक कांडी आहे. ही कांडीचं काय करायचं? हे गुडवेल आहे, कुंडीमध्ये लावायचं. कुंडीमध्ये असं लावल्यानंतर याला रोप लागतं, याच्यात पानं येतात. पानं आल्यानंतर तुळशीचा पत्ता आपण खातो ना, ब्रश कसं खायचं? तसं तुळशीच्या पत्त्यासारखा एक पत्ता जर खाल्ला तर तुम्हाला 10 गोळ्याची गरज नाही. हो का? 10 गोळ्याची. टायफाई याच्यामध्ये टायफाई कधी होणार नाही. गुडवेल आहे. काय काय कशासाठी कामाला येते? टायफाई हे असं कुंडीत डायरेक्ट घाला. कुंडीमध्ये एवढं टाकायचं मातीमध्ये. एवढं टाकून मातीमध्ये नाही का त्याला रोप. छान छान ड्रेस मटेरियल आहे यांच्याकडे. पूर्ण ड्रेसेस पण आहेत. भाभी इसका क्या रेट है? और वो ब्लैक वाले का 1600. कुठून आलात तुम्ही? पंजाबवरून आले त्या भाभी.
ये सब सिर्फ कुर्ती है ना, लखनवी है ना डिज़ाइन, लेकिन मशीन मेड है ना। क्या प्राइस है उसकी? ये 700 650। सिल्कच्या साड्या आहेत सर्व। क्या प्राइस है उसकी? बीच वाले की? हाँ 2200। प्योर सिल्क है, खादी सिल्क है, महेश्वरी सिल्क। बहुत प्यारा डिज़ाइन, बहुत अच्छा है। और ही बघा डिज़ाइन किती सुरेख आहे। महेश्वरी सिल्क 1050 आहे। स्टॉल नंबर B 214ला तुम्ही नक्की विजिट करा। इथे छान छान असे साड्या आणि ड्रेस मटेरियल आहेत। ही चप्पल स्टॉल नंबर B 191। कोल्हापूरमधून आलात तुम्ही? कडक भाकरी यांच्याकडे, हे बघा कसं पॅकेट आहे? 50। किती आहेत त्याच्यात भाकऱ्या? 5। छान। ह्यांच्याकडे बघा दही मिरची आहे, त्याचप्रमाणे अजून काय काय तुमच्याकडे? बोला। दही मिरची आहे, शेंडी आहे, नवल विशेष, हे पालकपासून बनवलेली शेव आहे, सरगुंडे आहे, आणखीन हे दुसरे ज्वारीचे हुड्या टाकून शेव बनवलेले आहे, धना आहे, तिखट आहे, लसण आहे, मिरची मसाला आहे, ही भाकरवाडी आहे, ही बकरीच्या दुधापासून बनवलेली साबण आहे, मूगवडी आहे। कशापासून बनवलेलं काय आहे? ही बकरीच्या दुधापासून बनवलेली साबण आहे। हो का? हां, जसं ढव साबण आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट झालेली आहे, पण हे आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नाही केली, याचं वाद बघू शकतो तुम्ही। बकरीच्या दुधापासून हा साबण केला आहे, हा बघा ओपन करून दाखवलं आहे त्यांनी। जसा डव साबण असतो तसाच हा एकदम आहे, ऑर्गॅनिक अगदी तसाच, त्याच्यापेक्षाही छान। काय प्राईस आहे याची? त्याची 30। मस्त। मिरचीचं लोणचं आहे, मग ही मुंगापासून बनवलेली वडी आहे, कांदा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, हा साधा मसाला आहे, तिखट आहे, चिप्स आहे, आणि इकडे मिरचीचा ठेचा आहे, वराळी ठेचा आहे, लाल मिरचीचा आणि शेंगदाणे चटणी पण मॅडम आहे। हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे, लाल मिरचीचा पण ठेचा आहे। अच्छा, कुठून तुमचा स्टॉल कुठला आहे? यवतमाळचा यांचा स्टॉल आहे, स्टॉल नंबर B 216। नक्की या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा। मुहामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतो, कॅल्शियमचं प्रमाण आहे, आणि त्याच्यामध्ये जी शुगर आहे ती नॅचरल आहे, आणि ते म्हणजे लाडू करताना त्याच्यात गुळ घालायची गरज नाही लागत? फक्त लाडू वळवायला जसं 1 किलोला 100-150 ग्रॅमच गुळ घालू शकता, नॅचरली मुहा गोड असतो। आणि मुहा तर इतकं आम्ही 2-3 वर्षापासून काम करत आहे, तर मुहाचा आम्ही एक एक्झाम्पल, ज्या अनेमिक मुली आहेत ज्यांची HB कमी आहे त्या मुलींना आम्ही 6-6 महिने दत्तक घेऊन ते आम्ही काम केलेलं आहे। त्यांची ॲक्च्युली HB वाढलेली आहे, त्यांचे हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम वगैरे वाढतं। हां, वाढलेलं आहे, आणि मासिक पाळी पण त्यांची रेग्युलर आलेली आहे, आणि ज्या वयोवृद्ध महिला असतात गुडघे दुखतात असतात त्यांनी पण हे खायला पाहिजे, ते बरं होतात, हे आमचं म्हणणं आहे। आम्ही हे त्याच्यावर केलेलं आहे। हो का? तुम्ही होम डिलिव्हरी करता का, म्हणजे कुरिअर करता का? अच्छा, हे बघा आदिवासी लक्ष्मी महिला जीवन गट बचत गट जीवन गट्टा। कुठून आला तुम्ही? गडचिरोली। तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला B 188 या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। त्यांच्याकडे मोहाचा लाडू, त्याचप्रमाणे असं सगळं काही जे आरोग्य प्रोडक्ट आहे। ओके, मिलेट्स गुळात आणि डिंक घालून बनवलेले आहे, ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे लाडू, डिंक, ड्रायफ्रूट्स आणि गुळ घालून एकदम ऑर्गॅनिकची प्युअर ऑर्गॅनिक आहे। खूप असं म्हणजे सगळं तुमच्याकडे हेल्दी ऑप्शन आहे। हेल्थवर मी पण एक महिलांसाठी काम करत आहे, मी अवॉर्डियन आहे, मला नॅशनल अवॉर्ड प्राप्त झालेला, कॉंग्रॅच्युलेशन। महिलांसाठी काम करते आहे, लोकांचं हेल्थ केअर करूनच मी जे प्रोडक्शनचं लॉन्च करतो आहे, तेव्हा जे फूड ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये मी आतापर्यंत 24 प्रकारचे प्रोडक्शन करते आहे, आणि त्याच्यावर विश्वासाचं पण खूप अभिनंदन ताई तुमचं। मला अभिनंदन आहे की नॅशनल गव्हर्नमेंटने मला अवॉर्डियन केले, तर मी महिलांसाठी काहीतरी काम करावं। खूप छान, असंच करा। लोकांच्या हेल्थसाठी पण थोडंसं बघावं, स्त्रियांचं आहे, पण हेल्थकडे पण लक्ष देऊन आपले प्रोडक्शन करायला मी सुरुवात केली। मस्त मोहाचं फूल हे आपल्याला मुंबईचं असं बघायला मिळत नाही। हे कॅल्शियम असतं, याच्यामध्ये कॅल्शियम असतं भरपूर। आणि हे काय आहे ताई? हे जंगलातलं सुरण आहे, जंगली सुरण खायला पाहिजे। आपले पोटातले विकार वगैरे जे काही असतील, ते किडनी स्टोन असेल, गुडघ्याद असेल, आणि तो पायाला मोचचा वगैरे प्रॉब्लेम असेल, तर याच्यामुळे थोडंसं बरं होतं, हे आमचं म्हणणं आहे। आम्ही तर खातो आहे कंदमुळे, आमच्याकडचे म्हणजे सर्वात जास्त सेवनमध्ये कंदमुळे असतात, आणि ही जंगल अरवी आहे, ही अरवीची कंद आहे। बांबूचं आहे का हे? बांबूपासून बनवलेली फणी बघा, कॅप पण त्याच। वा, ताडोबा छान। काय स्टॉल नंबर तुमचा?
बी 187. सगळ्यांच्याकडे बांबूपासून बनवलेला प्रोडक्ट. अच्छा. नारियल का नारियल से निकलता है फाइबर, उससे सब बनाते हैं सब. अच्छा. रॉ मटेरियल है. तर बघा शोपीस किती छान बनवलं आहे. हाँ, ये मेन रॉ मटेरियल वही है, फाइबर है. फाइबर 200 रुपये साइज 100 में इससे बड़ा वाला भी है. हे सगळं नारळाचा जो आपला गाथा निघतो त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. रॉ मटेरियल है ना, वो थ्रेड है इसका, वो थ्रेड में बनाते हैं. बहुत अच्छा लेकिन प्रोसेस है इसका. और ये कलर थ्रेड है, सब कलर थ्रेड लगता है. हे बघा सगळं नारळाच्या काथ्यापासून बनवलेलं आहे. हे खूप सुरेख आहे. हे बघा हा आपला नारळाचा काथा, किशी बोलतो त्याला आपण, हम लोग उसको काथा बोलते हैं. खूप छान असं प्रोडक्ट आहे. घोडे का क्या प्राइस आहे? B 129. या स्टॉलला तुम्ही नक्की विजिट करा. खूप छान छान असं ह्यांच्याकडे हे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळेल. दादा सगळे स्टॉल काही मी कवर करू शकत नाही आहे, तर त्याच्यामुळे मी आता तुम्हाला असं लांबूनच दाखवते आहे. इथे छान इथे पंजाबचे ड्रेस आहेत. इथे गोधडी आहे, अगदी पारंपरिक आपल्या आई आजीने शिवलेली जशी गोधडी असते तशी इथे गोधडी तुम्हाला बघायला मिळेल. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? 204. B 224मध्ये तुम्ही या स्टॉलला व्हिजिट द्या. मस्त मस्त अशा गोधड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि बांबूच्या सगळ्या वस्तू आहेत होममेड त्यासुद्धा. तर तुम्ही या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. छान छान अशी ज्वेलरी आहे. झारखंडमधून आले ते. इथे मस्त मस्त साड्या आहेत. इथे पापड आहेत, ते ड्रेस आहेत, साड्या आहेत, आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. सगळे काही मी आता स्टॉल तुम्हाला दाखवत नाही आहे, अशी झलक दाखवते. बघू शकते. मसाले, पापड, लोणची. स्टॉल नंबर C 329. पंचमुखी काय प्राइस आहे याची? 2500 रुपये. पुरा पित्तल का आहे? त्यांच्याकडे गोव्याचं ट्रेडिशनल एक आहे. कुठली साडी? कुणबी साडी. गोव्याचं ट्रेडिशनल इथे कुणबी साडी आहे. ही शॉल आहे. काय प्राइस आहे त्याची? 1200 रुपयाला आहे. हे बघा ही गोव्याची साडी. छान आहे. तुम्ही गोव्याहून आलात? स्टॉल नंबर C 330 कुणबी गोवा या स्टॉलला व्हिजिट करा. ह्यांच्याकडे ऑथेंटिक अशा गोव्याच्या साड्या आहेत. कुणबी साड्या. आंध्र प्रदेशमधून व्यंकटगिरी हरकथा आंध्र प्रदेशच्या इथे मूर्त्या आहेत. छान छान अशा मूर्त्या आहेत. पूर्ण लाकडाच्या मूर्त्या आहेत या. का ये ब्रास मूर्ति कैसा है? गणपति वाला. और वो ढाल ये खूप छान छान असं यांच्याकडे कलेक्शन आहे.
एलिफंट बघा इथे. नाईट लॅम्प आहे हा, हे बघा बघू शकता. त्याच्यामध्ये असा लॅम्प लावू शकतो. क्या प्राइस है इसकी? 750 रुपये है. और ये सब क्या है? ये शोकेस वगैरह में लगाने के लिए, शो के लिए अच्छा, उसके अंदर भी पीकॉक बनाया है. अच्छा. कैट है, एलिफेंट्स है, टॉर्टोइज है, फ्रॉग है, उसके अंदर भी बनाया हुआ है. अच्छा. पत्थर में कारीगरी है. अच्छा, पूर्ण पत्थरमध्ये बनवलेलं आहे. हे शंख बघा, नर्मदा नदीमधून काढलेले हे प्युअर शालिग्राम आहे. क्या प्राइस है उसके? उसमें 100 का है, 150 का है, 250 का है, साइज़ के हिसाब से. अच्छा कलेक्शन है आपके पास. नंदी आहे. ऐसा टॉर्टोइज है ब्लैक में, नंदी है, ब्लैक टॉर्टोइज है, नंदी, टी कोस्टर है. टी कोस्टर पण आहे हे बघा. ऐसा ग्रीन कलर है, ब्लैक है, रेड में है. अच्छा. अलग अलग कलर में. ऐसा चपाती बनाने के लिए चपाती मेकर है. पोलपाट लाटणं, खलबत्ता. ज्वेलरी बॉक्स है, देखिए जाली का. बघा ज्वेलरी बॉक्स जाळीचा किती सुरेख है. बहुत सुंदर है. वो भी पत्थर का ना? सब पत्थर का है. सगळं पत्थर से. कैंडल स्टैंड है, अलग अलग साइज का कैंडल अगरबत्ती है. बहुत अच्छा, एकदम यूनिक है. स्टॉल नंबर कौन सा आपका? 371. स्टॉल नंबर 371. MP मध्य प्रदेश, बालाघाट. मध्य प्रदेश से आया है ये. कहाँ का है आपका स्टॉल? तेलंगाना. शॉप नंबर, ये स्टॉल नंबर 373. तेलंगणाचा स्टॉल आहे. 373 स्टॉल आहे. आणि ह्यांच्याकडे हे सर्व काय आहे? ये बेडशीट है, बेडशीट्स आहे. टीलिया रुमाल साड़ीज. अच्छा. जूम करो, टीलिया रुमाल साड़ी ये वाला. ओके. हाँ, ओके. साड़ीज़ है. मॉस्किस कॉटन का साड़ी. ओके. और वो बेडशीट सिल्क साड़ी. सिल्क साड़ी. सिल्क साड़ी का क्या रेट है? ये 12,000 के अनुसार. वाह, मस्त एकदम, बहुत बढ़िया है. क्या यूट्यूब में? हाँ, वाउ स्नेहल यूट्यूब. और वो सब ये पूरा 6,000 8,000 ऐसे है. पूरा 2,500. पूर्ण तेलंगणाचे मस्त छान छान असं साड्याच आहेत इथे. असं छान छान प्लांट्स ठेवण्यासाठी आहे. स्टँड्स, त्यांचे ड्रेस, कुर्तीज आहेत, जॅकेट्स आहेत. सगळ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या बॅग्स आहेत. बघा तोरण आहे इथे मस्त खणाचं. खणाच्या बॅग्स आहेत. खणाच्या छोटे छोटे पर्स आहेत. हे बघा. काय प्राईस आहे याची? त्याची 80 रुपये. हे काय असं? ओटीचं. हे बघा ओटीचं खणाचं. हे बघा काय खणाची. हे बघा किती सुरेख दिसते काय. हे काय मस्त आहे, छान आहे. हे बघा किती सुरेख दिसत आहे. काय प्राईस आहे याची? सुरेख आहे एकदम. कुठून आला तुम्ही? बदलापूरवरून आलेले आहेत ताई. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? सी 325. या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. यांच्याकडे असं मस्त युनिक प्रोडक्ट आहे. स्टॉल नंबर C 374. ह्या ताई खंडाळा जिल्हा साताऱ्यातून आल्या आहेत आणि यांच्याकडे असं छान एकदम वेगळं प्रोडक्ट आहे. ह्यांच्याकडे हे नूडल्स आहेत ना, हे शेवया आहेत. पण आपण जनरली शेवया फक्त तांदळाच्या बघतो, पण ह्यांच्याकडे या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आहेत. कुठले कुठले फ्लेवर्स आहेत ताई? मँगो, पायनॅपल, पिस्ता. वा, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी बघा किती छान. गव्हाची स्ट्रॉबेरी आहे, मस्त आहे. ही जवसाची कारळाची चटणी आहे. ओके. हे गव्हाच्या आणि कुरवड्या. कुरड्या आहेत. खाली पीठ बाजरीचं पीठ आहे. हे काय आहे चटणी? हे चटणी आहे कारळाची आहे, ही जवसाची आहे आणि ही शेंगदाण्याची आहे. कारळाची, जवसाची आणि शेंगदाण्याची चटणी आहे. आणि हे कसले लाडू आहे? तिळाचे लाडू आहेत. तिळाचे लाडू आहेत. हे गुळाचे ढेप आहे. छान छान प्रोडक्ट आहे तुमच्याकडे आणि ते सुद्धा सगळं होममेड ना? तुळजाभवानी महिला बचत गट C 374ला नक्की भेट द्या आणि या ताईंच्या स्टॉलवरून मस्त मस्त खरेदी करा. त्यांचं काय आहे? आमच्या डिहायड्रेट प्रोडक्ट आहेत आणि रेडी टू कुकमध्ये प्रीमिक्स बनवलेले आहेत आम्ही. अच्छा. आमच्याकडे सगळ्या पद्धतीची पावडरी मिळतात. डिहायड्रेट कांदा, लसूण, कोथिंबीर
कोथिंबीर, कढीपत्ता, हो पुदिना. का, कढीपत्त्याची पण सर्व ह्या सगळ्या पावडरी आमच्याकडे मिळतात. प्लस आमच्याकडे कुठलंही केमिकल न वापरता आम्ही प्रेमिक्स तयार केलेलं आहे. आता किती दिवस राहतं हे मॅडम 6 महिन्याचा व्हॅलिडिटी आहे त्याची, त्याच्यामुळे खराब होण्याचे चान्सेस नाही. तर आजकाल आपली मुलं, लहान मुलं कडधान्य वगैरे खात नाहीत. आम्ही कडधान्यांचा डोसा बनवलेला आहे. डाळी खात नाही म्हणून डाळ मिक्स डोसा आहे आपल्याकडे. व्हेजिटेबल डोसा एक आहे आपल्याकडे. याच्यामध्ये भाज्यांचं प्रमाण वापरून आम्ही डोसा बनवलेला आहे. त्याच्यानंतर मिलेटमध्ये मोडणारा आम्ही थालीपीठ बनवणार आहे. 16 धान्य मिक्स आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, अगदी फक्त पीठ तयार करायचं. कंटाळा करतात ते राजगिरा, वरी, नाचणीला मोड आणून तयार केलेलं पीठ आहे की तुम्ही जेव्हा दिवसभरामध्ये जे अन्न खाता ते तुम्हाला जेवढं पोषक तत्वे त्या अन्नातून मिळत नाही तेवढं आमच्या त्या एका थालीपीठातून मिळतं. जरी तुम्हाला थालीपीठ करण्यासाठी कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचा डोसाही बनवू शकता. तोही अतिशय उत्कृष्ट लागतो आणि तो नुसता डोसा म्हणून खाल्ला तरी चालेल. त्याच्यासाठी दही किंवा चटणी वगैरेची पण गरज लागत. तर तुम्ही या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. C374. कर्नाटकाच्या यांच्याकडे साड्या आहेत. किती सुरेख कलेक्शन आहे बघा. ट्रेडिशनल इलक्कल साडी, धारवाडची कसोटी साड़ी, इसका क्या प्राइस है? 1030. खूप छान असं पूरा कॉटन आहे ना. और हे बघा किती सुरेख दिसतात. ₹2200 ही शॉल आहे. आता इथे आम्ही फूड सेक्शनमध्ये आहोत. फूड सेक्शनमध्ये जवळजवळ 100च्या वर स्टॉल्स आहेत. हवं ते तुम्हाला इथे मिळू शकेल. खूप व्हेज नॉनव्हेजमध्ये भयंकर व्हरायटीज आहेत. काय आहे? ढोकळा थालीपीठ आहे मॅडम. ही लसणाच्या पाल्यापासून तयार केलेली आहे, रंगापासून. हो का? काय आहे ते? पत्त्यांच्या रंगापासून. काय आहे ते? थालीपीठ. याला चिला म्हणतात. हा, चिला. आणि हे काय? ही भाकर आहे मॅडम. कुठली? ज्वारीची. असे खूप सारे इथे स्टॉल्स आहेत. हे मटन थाळी आणि हे असे एक पहिली गल्ली, दुसरी, तिसरी अशा 3 रांगा खाऊचे आहेत. सगळं तिथे तुम्हाला फूड स्टॉल आहे. आम्ही दुपारी आलेलो 1 वाजता आणि आता वाजले 4. अशी भूक लागली आहे. तर आता आम्ही इथे भाकरीची थाळी ऑर्डर केली आहे. भाकरी, पिठलं आणि वांग्याचं भरीत आणि वरण भात नंतर येणार आहे. फक्त ₹50. या इथे सर्वजण फोटोशूट करत होते. खूप छान असं हे केलेलं आहे इथे. मला हे असं आता महालक्ष्मी सरस एक्झिबिशन आता मी संपवते म्हणजे खूप जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं आहे. आणि आता बाय बाय करणार आहे सर्वांना, कारण आता मला ट्रेन पकडायची आहे. बघू शकता तेवढं मोठं आहे. जास्तीत जास्त स्टॉल्स येथील बचत गटातील महिलांचे आहे. त्या महिलांना प्राधान्य देण्यासाठी हा उपक्रम आहे. तुम्ही सर्वांनी इथे नक्की व्हिजिट करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तर त्याही कळवा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ असेल. बाय बाय. एक्झिट आहे आणि आता इथून बाहेर पडायचं.